Hello dear students, welcome to the करडे सर्स कोचिंग. तर आज आपण शिकणार आहोत मॅथ पार्ट 2 चॅप्टर नंबर 4 जिओमेट्रिक कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. तर बघा प्रॅक्टिस सेट 4.1 यामध्ये बघा ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल LMN देऊन आहे. ठीक आहे. नाउ इन ट्रायंगल ABC triangle AB is equals to 5.5 centimeter, triangle BC is equals to 6 centimeter and side AB is equals to 5.5 centimeter, BC is equal to 6 centimeter and CA is equals to 4.5 centimeter. Construct triangle ABC and LM and such that आपल्याला रेशो देऊन आहे BC upon MN is equals to 5/4. तर दोन ट्रायंगल आहे बघा ABC अँड LMN. काय आहे सिमिलर ट्रायंगल आहे. यापैकी ट्रायंगल ABCचे आपल्याला मेजरमेंट देऊन आहे, तिन्ही साईड देऊन आहे आपल्याला. ओके. आणि एक रेशो त्यांच्या करेस्पॉन्डिंग साईडचा रेशो देऊन आहे BC अपॉन MN. काय देऊन आहे 5/4. आता इथे बघा ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN यांचे तिन्ही वर्टेक्स काय आहे डिफरंट आहे. त्यामुळे आपले जे ट्रायंगल आहे ते काय येणार डिफरंट येणार. ओके. डिफरंट म्हणजे अलग अलग येणार. ठीक आहे. तर काय करू आपण बघा यामधली BC साइड 6 सेंटीमीटर ड्रॉ करू आपण. BC 6 सेंटीमीटर. ओके. तर बघा साइड BC आहे किती 6 सेंटीमीटर. किती आहे 6 सेंटीमीटर BC. ठीक आहे. BC किती 6 सेंटीमीटर. नाव आता काय करू आपण AB काय देऊन आहे AB अँड CA. आता काय करू AB चॉक घ्यायचा. चॉक मध्ये डिस्टन्स घ्यायचा. AB किती आहे 5.5. तर डिस्टन्स घ्यायचं चॉक मध्ये किती 5.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं. घेतलं. आता काय करायचं ओके. आता AB म्हटलं आहे ना म्हणजे ह्या A वरती ठेवायचं असं आणि इथे असा अशा प्रकारचा चॉक मारायचा. ठीक आहे. वरती घेतलं. हा नंतर काय करायचं CA किती देऊन आहे 4.5. तर 4.5 सेंटीमीटरचं डिस्टन्स घ्यायचं. घेतलं आपण. हा आणि काय करायचं CA म्हटलं आहे ना तर C वरती ठेवायचं असं आणि असा वरती चॉक मारायचा. दोन्ही आर्क काय झाले पाहिजे इंटरसेक्ट झाले पाहिजे. ओके. हा आता हा इंटरसेक्टिंग पॉइंट याला नाव काय द्यायचं A. कोणतं A. आणि हा AB आणि AC काय करायचं लाईनने जॉईन करून टाकायचं. ठीक आहे. तर बघा हा आपला AB आणि हा AC. ओके. हा AB काय आहे AB किती होता आपला 5.5 सेंटीमीटर आणि AC किती होता 4.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे 5 AB. ठीक आहे. AB ट्रायंगल ABC आपण काय केलं आहे कन्स्ट्रक्ट केला आहे. तसंच आपल्याला काय करायचं आहे ट्रायंगल LMN काय करायचं आहे कन्स्ट्रक्ट करायचं होतं. ठीक आहे. यासाठी काय करावं लागेल आपल्याला साईड काढावं लागेल. काय काढावं लागेल साईड. ठीक आहे. तर बघा साईड तसं म्हटलं तर आधीच काढावं लागतं. ठीक आहे. तर बघा आपण आता इकडे काढून घेऊ आपण. ठीक आहे. काय करू आपल्याला ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN हे काय आहे सिमिलर ट्रायंगल आहे. सिमिलर ट्रायंगल असल्यामुळे यांच्या करेस्पॉन्डिंग साईड्स काय असतो त्यांच्या करेस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो आहे तो काय असतो इक्वल असतो. तर बघा AB अपॉन AB ची करेस्पॉन्डिंग साईड काय होणार LM. नंतर BC ची करेस्पॉन्डिंग साईड काय होणार MN. BC अपॉन MN आणि इज इक्वल्स टू AC ची करेस्पॉन्डिंग साईड काय होणार LN. AC अपॉन LN. आता बघा आपल्याला एक रेशो देऊन आहे BC अपॉन MN. BC अपॉन MN इज इक्वल टू 5/4. तर हे तिन्ही रेशो इक्वल असल्यामुळे इज इक्वल टू काय घेऊ आपण 5/4. ठीक आहे. हा असं घेतलं. हा नाव काय करायचं एक एक रेशो घ्यायचा आणि बघा लेट AB अपॉन LM इज इक्वल्स टू काय आहे 5/4 असं घेऊ शकतो आपण. हा नंतर बघा आपल्याला AB देऊन आहे आपल्याला किती आहे 5.5. तर AB इज इक्वल्स टू 5.5 पुट करा अपॉन LM इज इक्वल्स टू 5/4. आता मल्टिप्लाय. ठीक आहे. 5 20 0. ठीक आहे. 5 20 आणि 2 22.
ठीक आहे. 22.0 इज इक्वल्स टू अपॉन 5 इज इक्वल्स टू LM. ठीक आहे. तर किती होणार, डिवाइड बाय 5 होणार. सो 5 4 द 20, 4.4 इज इक्वल्स टू LM. देअरफॉर LM इज इक्वल टू किती येणार, 4.4 सेंटीमीटर. अशा प्रकारे काय मिळालं आपल्याला, LM मिळाली. ठीक आहे. ओके. नाव बघा, आता काय करायचं, सेकंड रेशो घ्यायचा. काय, लेट BC अपॉन MN इज इक्वल्स टू 5/4. ठीक आहे. हां, आता BC किती आहे, BC 6. सो 6 अपॉन MN इज इक्वल्स टू 5/4. क्रॉस मल्टिप्लाय 6 4 24. हा डिवाइड मध्ये जाईल, 5 इज इक्वल्स टू इकडे MN. ठीक आहे. हां, काय होईल, 25 4 4.8 इज इक्वल्स टू MN. देअरफॉर MN इज इक्वल्स टू किती, 4.8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपण काय केलं, MN पण फाइंड केला आहे. आता तिसरी साईड काढायची आहे, AC. मग लेट तिसरा रेशो घ्यायचा आपण. थर्ड रेशो काय आहे, AC अपॉन LN इज इक्वल्स टू किती, 5/4. तर बघा, AC काय देऊ नये आपल्याला, AC किती, 4.5 अपॉन LN इज इक्वल्स टू किती, 5/4. ठीक आहे. तर बघा, क्रॉस मल्टिप्लाय किती, 9, 25/0. ठीक आहे. पॉईंट 18 म्हणजे 18/5 इज इक्वल्स टू LN. मीन्स 18/5 किती, 3.6. LN इज इक्वल्स टू किती, 3.6 सेंटीमीटर. ओके. अशा प्रकारे आपण काय केलं आहे, तीन साईड काय केलं आहे, काढलेलं आहे. ठीक आहे. नाव आपण काय करू, आपण एक ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. आता बाय युजिंग दिस मेजरमेंट वी हॅव टू कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल LMN. ठीक आहे. तर बघा, एक वेळा आपल्याला LM आला आहे 4.4 सेंटीमीटर. LM किती आला आहे, 4.4 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि MN आला आहे 4.8 सेंटीमीटर आणि LN आला आहे 3.6 सेंटीमीटर. तर बघा, यापैकी काय करू आपण, ग्रेटेस्ट साईड कोणती आहे, 4.4, 3.6, 4.8. 4.8 MN. काय करू, एक MN साईड 4.8 किती, 4.8. तर बघा, 4.8 सेंटीमीटरचे सेगमेंट ड्रॉ करू. किती, MN 4.8 सेंटीमीटर. नंतर काय घ्यायचं, चॉक घ्यायचा आहे आपल्याला. काय करू आपण, LM आणि LM देऊ नाही आणि LN देऊ नाही. ठीक आहे. हां, तर LM किती आहे, 4.4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्यायचं चॉकमध्ये, 4.4. ठीक आहे. 4.4 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. काय म्हटलं आहे, LM म्हटलं आहे, म्हणजे M वरती ठेवायचं असतं ना, अशा प्रकारे आर्क मारायचा. ठीक आहे. हां, नंतर काय घ्यायचं आहे, LN देऊन आहे 3.6. तर 3.6 मीटरचं डिस्टन्स घ्यायचं आहे आपल्याला चॉकमध्ये, 3.6. आणि काय करायचं आहे, LN ड्रॉ करायचं आहे 3.6, म्हणजे N वरती ठेवायचं इथे असं. आणि अशा प्रकारे चॉक मारायचा. ठीक आहे. दोन्ही ट्रायंगलचा इंटरसेक्टिंग, दोन्ही आर्कचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा असा, आणि याला काय करायचं, जॉईन करायचं आहे असं. आणि हा असं. ठीक आहे. MN इथे काय येणार, L. सो LM किती होता, 4.4 सेंटीमीटर आणि LN किती होतं, 3.6 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं आपण, ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल LMN काय केलं आहे,
कन्स्ट्रक्ट केली आहे. ठीक आहे. नाव आता बघा प्रॅक्टिस सेट 4.1 प्रॅक्टिस सेट 4.1 मधला फर्स्ट क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन हे काय आहे दोन्ही एका टाईपवरती आहे, सेम टाईपवरती आहे. तर बघा आपण आता काय करू, आपण क्वेश्चन थर्ड घेऊ, नंतर मग काय घेऊ क्वेश्चन 2 अँड क्वेश्चन 4 घेऊ. तर बघा क्वेश्चन थर्ड काय म्हणतं, ट्रायंगल RST सिमिलर टू ट्रायंगल XYZ. ठीक आहे. हां, इन ट्रायंगल RS इज इक्वल टू 4.5 आणि एक अँगल देऊन आहे, अँगल RST इज इक्वल टू 40 डिग्री, ST इज इक्वल टू 5.7 सेंटीमीटर. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल RST अँड ट्रायंगल XYZ सच दॅट RS अपॉन XY इज इक्वल टू 3/5. ठीक आहे. तर बघा दोन ट्रायंगल आहे RST अँड XYZ, हे सिमिलर ट्रायंगल आहे. यापैकी आपल्याला ट्रायंगल RSTचं मेजरमेंट देऊन आहे आपल्याला, RS इज इक्वल टू 4.5, अँगल देऊन आहे RST 40 डिग्री आणि ST देऊन आहे 5.7 सेंटीमीटर. ओके, आपल्याला दोन्ही ट्रायंगल करायचे आहे, कन्स्ट्रक्ट करायचे आहे. तर बघा काय करू आपण, दोन ट्रायंगल बघा RST आणि XYZ, यामध्ये काही कॉमन दिसतं का वर्टेक्स, नाही दिसतं. तर आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टाईपनी ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे, म्हणजे दोन्ही ट्रायंगल काय होणार आपले वेगवेगळे येणार, अलग अलग येणार. ठीक आहे. तर काय करू आपण बघा इकडे, त्याआधी आपल्याला काय करावं लागतं, या सेकंड ट्रायंगलच्या साईड्स काढावं लागतं. बरोबर आहे. काय करावं लागेल आपल्याला, सेकंड ट्रायंगलच्या साईड्स काढावं लागेल. ठीक आहे. तर बघा, ठीक आहे. तर बघा काय देऊ ना आपल्याला, ट्रायंगल RST सिमिलर टू ट्रायंगल काय देऊन आहे XYZ. ओके, आपल्याला एक रेशो देऊन आहे RS अपॉन XY इज इक्वल्स टू 3/5. आता दोन ट्रायंगल जेव्हा सिमिलर राहते तेव्हा काय राहते, त्यांच्या करस्पॉन्डिंग साईडचा जो रेशो आहे तो काय राहतो, इक्वल राहतो. तर आपण असं लिहू शकतो का, RS अपॉन याची करस्पॉन्डिंग साईड काय होणार XY इज इक्वल्स टू ST अपॉन याची करस्पॉन्डिंग साईड YZ इज इक्वल्स टू RT अपॉन XZ इज इक्वल्स टू काय होणार 3/5. ठीक आहे. आता बघा, बाय युजिंग दिस रेशो वी हॅव टू फाइंड द साइड्स ऑफ ट्रायंगल XYZ. तर बघा, लेट RS अपॉन XY इज इक्वल्स टू 3/5. RS किती देऊ ना आपल्याला 4.5, किती देऊ ना 4.5 अपॉन XY इज इक्वल्स टू 3/5. ठीक आहे. काय होणार 5/5चा आता बघा 25/5 2 22.5, किती होणार 22.5. ठीक आहे. अपॉन 3 इज इक्वल्स टू XY. तर बघा, ठीक आहे. ठीक आहे. आता काय होणार 3 7 21 3 7 21 3 5 15 7.5 XY. देअरफॉर XY इज इक्वल्स टू येणार आपल्याला 7.5 सेंटीमीटर. हा XY मिळाला आपल्याला. नंतर बघा, नंतर काय, नंतर घ्यायची इज इक्वल्स टू 3/5. आता ST किती देऊ ना आपल्याला, ST आहे 5.7. सो 5.7 अपॉन YZ इज इक्वल्स टू 3/5. याचा क्रॉस मल्टिप्लाय करू, 5.7 मल्टिप्लाय 5 हे होणार 28.5 डिवाइड बाय 3. हे 3 इकडे डिवाइड होणार आणि इज इक्वल्स टू YZ. देअरफॉर YZ इज इक्वल टू किती 9.5 सेंटीमीटर. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला दोन साईड काढल्या आपण ट्रायंगल RSTच्या, ट्रायंगल XYZच्या दोन साईड काढल्या. XY इज इक्वल टू 7.5 आणि YZ इज इक्वल्स टू 9.5 सेंटीमीटर. आणि बघा
अँगल आर एस टी देऊन आहे आपल्याला 40 सेंटीमीटर. तर अँगल आर एस टीचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता होईल? एसचा करस्पॉन्डिंग अँगल वाय. देअरफॉर काय देऊन आहे आपल्याला? अँगल आर एस टी इज इक्वल्स टू 40 डिग्री देऊन आहे. त्याचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता? अँगल एक्स वाय झेड किती आहे? हा सुद्धा काय होणार? 40 डिग्री होणार. का बरं? कारण की करस्पॉन्डिंग अँगल्स काय राहतात? कॉन्ग्रुएंट राहतात. ठीक आहे. नाव बघा, आता आपण काय करू? हे दोन ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट आपण ट्रायंगल आर एस टी कन्स्ट्रक्ट करू. तर बघा, यामधला काय घेऊ? एस टी इज इक्वल टू काय घ्यायची? ग्रेटर साईड काय आहे? एस टी 5.7 सेंटीमीटर. तर काही 5.7 सेंटीमीटरची एक सेगमेंट ड्रॉ करू आपण एस टी. ठीक आहे. बघा 5.7 ही आहे एस टी. एस टी किती? 5.7 सेंटीमीटर. ओके. आता काय घ्यायचं आहे आपल्याला? एक अँगल देऊन आहे का? कोणता अँगल आहे? आर एस टी म्हणजे एस अँगल. किती डिग्री? 40 डिग्री. तर असा एस वरती ठेवायचं, हा प्रोटेक्टर घ्यायचा, एस वरती असा ठेवायचा आणि 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करायचा आहे. तर बघा हा 40 डिग्री. ठीक आहे. तर हा आपला 40 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. नंतर काय करायचं आहे आपल्याला? बघा कोणती साईड देऊन आहे? आर एस किती आहे? 4.5. तर चॉक घ्यायचं, चॉक मध्ये डिस्टन्स घ्यायचं किती? 4.5 घेतलं. आता काय करायचं? एस वरती ठेवायचं असं आणि असं चॉक मारायचा, आर्क मारायचा. ठीक आहे. आता हा जो पॉइंट आहे हा कोणा काय होणार आपला? एस टी. हा काय होणार? आर. आणि असं काय करायचं? इकडे जॉईन करून द्यायचं. हा बनला आपला ट्रायंगल आर एस टी. ट्रायंगल आर एस टी झालं. हा बनला आपला ट्रायंगल आर एस टी. हा एस आर एस किती होतं? 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे. हा नंतर बघा, आता आहे सेकंड ट्रायंगल एक्स वाय झेड. तर याची एक साइड काय आहे? वाय झेड. अँगल कोणता देऊन आहे आपल्याला? अँगल कोणता देऊन आहे? एक्स वाय झेड. सो वाय झेड इज इक्वल टू 9.5 आपण काय करू? ड्रॉ करू आधी. ठीक आहे. तर बघा 9.5 ची एक सेगमेंट ड्रॉ करायची. 9.5 ही आहे 9.5. कोणती? 9.5 काय? वाय झेड. वाय झेड किती? 9.5 सेंटीमीटर. नंतर आपल्याला अँगल देऊन आहे एक्स वाय झेड किती? 40 डिग्री. तर असं वाय वरती ठेवायचं, प्रोटेक्टर घ्यायचं, असं ठेवायचं किती? 40 डिग्री. अशा प्रकारे हा 40 डिग्री. ठीक आहे. नंतर काय देऊन आहे? एक्स वाय देऊन आहे आपल्याला किती? 7.5. तर चॉक घ्यायचा, चॉक मध्ये डिस्टन्स घ्यायचं 7.5 सेंटीमीटर. अशा प्रकारे डिस्टन्स घ्यायचं 7.5. ओके. आणि हे वाय वरती असं चॉक ठेवायचा आणि असं आर्क मारायचं इकडे. ठीक आहे. हा तर हा पॉइंट याला असं कनेक्ट करायचं इकडे. कोणता? हा वाय झेड. हा काय? एक्स. ठीक आहे. हा तर बघा एक्स वाय किती होता? 7.5 सेंटीमीटर. ठीक आहे. हा ओके. हा अँगल किती होता? 40 डिग्रीचा. तर अशा प्रकारे आपण काय केलं? ट्रायंगल आर एस टी अँड ट्रायंगल एक्स वाय झेड हे सिमिलर ट्रायंगल काय केले? आपण कन्स्ट्रक्ट केले आहे. ठीक आहे. तर
अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. आणि थँक्यू.